नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024. तर जेव्हापासून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आलाय 2250 जागांसाठी, तेव्हापासून बरेच मुलं मित्रांनो डिमोटिवेट झालाय आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की आपलं सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे, जागा एवढ्या कमी आहे. तर पहा, तुम्हाला आताच सांगून देतो, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये मित्रांनो 100% जागा वाढणार आहे. ठीक आहे, आणि जागा किती वाढणार आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर डिमोटिवेट व्हायची काहीच गरज नाही मित्रांनो, तयारी चालू द्या. ठीक आहे, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे. तर पहा, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे जे आहे मित्रांनो फक्त शॉर्ट नोटिफिकेशन आला, अजूनही फॉर्म भरणे चालू झालेली नाही आहे. ठीक आहे, आणि जेव्हा सुद्धा शॉर्ट नोटिफिकेशन येत असते तर भरती मित्रांनो फिक्स असते 100%. ठीक आहे, तर आपला मित्रांनो अभ्यास चालू ठेवा, आपला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मेन याबद्दलच सांगणार आहे की आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म केव्हापासून स्टार्ट होणार आहे, कोणत्या महिन्यापासून फॉर्म चालू होणार आहे आणि जागा किती वाढणार आहे, जागा किती वाढणार आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या. तर जागा मित्रांनो जास्त जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती होणार आहे ते तुम्हाला आता सांगून देतो, आणि पुढे तुम्हाला सांगणार आहे की किती जागा वाढणार आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये, टोटल किती जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती हे 2024 ची असणार आहे, याबद्दलच तुम्हाला मेन सांगणार आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल, आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते, आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये दोन प्रकारचे पद असणार आहे, एक कॉन्स्टेबल आणि दुसरं सब इन्स्पेक्टर. तर कॉन्स्टेबलसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते, आणि सब इन्स्पेक्टरसाठी शैक्षणिक पात्रता तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. ग्रॅज्युएशन जर असेल तर तुम्ही सब इन्स्पेक्टरमध्ये फॉर्म भरू शकतात. कॉन्स्टेबलमध्ये फॉर्म भरता येते तुम्हाला, आणि सब इन्स्पेक्टरमध्ये फॉर्म भरता येते, दोनही फॉर्म भरता येते जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर. आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं नसेल तर तुम्हाला फक्त मित्रांनो 10वी पासवरच फॉर्म भरता येणार आहे. आणि एनसीसी वाल्यांना यामध्ये मित्रांनो बेनिफिट आहे, एनसीसी सी सर्टिफिकेट जर झालं असेल तुमचं तर तुम्हाला यामध्ये मार्क भेटणार आहे, बोनस मार्क जे मित्रांनो तुम्हाला 5 मार्क भेटणार आहे. ठीक आहे, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पासच लागते. तर आता तुम्हाला सांगून देतो की आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये जागा किती वाढणार आहे. ठीक आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर जागा खूप कमी आहे, 2250 जागा आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये. त्या शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये फक्त 2250 जागा होत्या आरपीएफ रेल्वे पोलीस भरती दाखवत होत्या, आणि बरेच मुलं यामध्ये डिमोटिवेट झाले, आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांना असं वाटत आहे की माझं सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे, आणि बऱ्याच मुलांचं अभ्यासात मन लागत नाही आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आताच सांगून देतो, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये 100% जागा वाढणार आहे. तर आपली तयारी चालू ठेवा, आपला अभ्यास चालू ठेवा. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये किती जागा वाढणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं हे जे शॉर्ट नोटिफिकेशन आलं यामध्ये 250 जागा ह्या सब इन्स्पेक्टरच्या दाखवत आहेत. तर सब इन्स्पेक्टरमध्ये जवळपास मित्रांनो 2 ते 2,500 जागांसाठी सब इन्स्पेक्टरच्या ज्या जागा यावेळेस ज्या मित्रांनो 2,500 ते 3,000 पर्यंत मित्रांनो सब इन्स्पेक्टरच्या जागा असणार आहे. आणि कॉन्स्टेबलच्या ज्या जागा आहेत तर कॉन्स्टेबलमध्ये मित्रांनो 10,000 जागांसाठी भरती निघणार आहे. तर तुम्हाला आताच सांगून देतो 10,000 जागा वाढणार आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये. ठीक आहे, तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती टोटल 12,000 जागांसाठी मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघणार आहे. पण मुलं मुली आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची तयारी करत असाल तर डिमोटिवेट होऊ नका. तुम्हाला जरी वाटत असेल ते शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये 2,250 जागा दाखवल्या जात आहे, पण आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये 100% 10,000 जागा यामध्ये वाढणार आहे, आणि टोटल आरपीएफ रेल्वे पोलीस भरती हे 12,000 प्लस जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती होणार आहे. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत मित्रांनो फॉर्म चालू होत नाही तोपर्यंत मित्रांनो, जोपर्यंत फुल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत मित्रांनो कन्फर्म सांगता नाहीत की जागा एवढ्याच आहे म्हणून. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगून देतो की 12,000 जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघणार आहे, 12,000 प्लस जागांसाठी. तर टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. ठीक आहे, जे पण मुले डिमोटिवेट झाले असेल, ज्यांचं सुद्धा मन लागत नसेल, ज्यांना सुद्धा वाटत असेल की जागा खूप कमी आहे, 2,250 जागा, तर टेन्शन घेऊ नका, 10,000 यामध्ये जागा वाढणार आहे. तर 12,500 जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती होणार आहे. ठीक आहे, तर आतापासून तयारी चालू ठेवा. ठीक आहे, आतापासून अभ्यास चालू ठेवा, डिमोटिवेट होऊ नका, अजूनही तुमच्याजवळ टाईम आहे. आता आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे
बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे कमेंट असते की सर फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे. तर RPF रेल्वे पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे हे एक तर मित्रांनो जानेवारी महिन्याच्या एंडिंगला सुद्धा फॉर्म चालू होऊ शकते किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा फॉर्म चालू होऊ शकते किंवा मग मार्च महिन्यामध्ये सुद्धा फॉर्म चालू होऊ शकते. तर या 3 महिन्यामध्ये मित्रांनो तुमचे फॉर्म चालू होणार आहे, कारण की 2024मध्ये मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका, तर या लोकसभेच्या निवडणुका होण्याच्या अगोदरपासूनच मित्रांनो फॉर्म भरणे चालू होणार आहे RPF रेल्वे पोलीस भरतीचे. तर कधी फॉर्म होऊ शकते चालू? जानेवारी महिन्यातही फॉर्म चालू होऊ शकते, फेब्रुवारी महिन्यातही फॉर्म चालू होऊ शकते, मार्च महिन्यातही फॉर्म चालू होऊ शकते. हे मित्रांनो त्यांच्यावर आपल्यावर नाही, ठीक आहे. तर हा आपला मित्रांनो वैयक्तिक अंदाज आहे. तर तुम्हाला सांगून देतो RPF रेल्वे पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो एक तर जानेवारी महिन्यात निघणार आहे किंवा मग फेब्रुवारी महिन्यात किंवा मग मार्च महिन्यात. या 3 महिन्याच्या अंदरच मित्रांनो RPF रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. आणि एक कन्फर्म सांगून देतो तुम्हाला 10 ते 12,000 जागांसाठी भरती होणार आहे. 10,000 जागांसाठी कॉन्स्टेबलच्या जागा असणार आहे आणि 2-2.5 हजार जागांसाठी सब इन्स्पेक्टर, 2,500 जागांसाठी ह्या सब इन्स्पेक्टरच्या जागा असणार आहे. तर टोटल 12,000 किंवा 12,500 जागांसाठी RPF भरती ज्या मित्रांनो होणार आहे. तर डिमोटिवेट होऊ नका, आतापासून मित्रांनो तयारी चांगली चालू द्या. अजूनही मित्रांनो तुमच्याजवळ टाईम गेला नाही, अजूनही तुमच्याजवळ टाईम आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि तुमचा जो पेपर आहे हा मित्रांनो मे ते जून महिन्यापर्यंत सुद्धा होऊ शकते, ठीक आहे. जेव्हा सुद्धा RPF रेल्वे पोलीस भरती निघत असते तर पेपरला टाईम भेटत असते. तर 2018मध्ये मित्रांनो 2018ची भरती झाली होती, तर त्यामध्ये सुद्धा परीक्षेसाठी टाईम दिला होता. तर आतापासून मित्रांनो तुम्ही आतापासून तयारी करा, आतापासून मित्रांनो अभ्यास करा, 8-8 घंटे 10-10 घंटे अभ्यास करा. आणि तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, हिंदीमधून अभ्यास करा. मी हिंदीमधून तुम्हाला काय सांगत आहे, कारण की त्या पुस्तकांचा रिझल्ट आहे, त्याच पुस्तकातले मित्रांनो प्रश्न येणार आहे. तर जीकेचे जे प्रश्न आहे RPF रेल्वे पोलीस भरतीमध्ये 50 प्रश्न हे जीकेचे विचारले जाते. तर जीकेसाठी मित्रांनो तुम्ही लुसेंटचं पुस्तक वाचा. लुसेंटच्या पुस्तकामधलेच मित्रांनो 70 ते 80% प्रश्न हे RPF रेल्वे पोलीस भरतीच्या परीक्षेला विचारले जाते, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही RPF रेल्वे पोलीस भरतीसाठी मित्रांनो एक तर तुम्ही अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक घेऊ किंवा चक्षु पब्लिकेशनचं पुस्तक घेऊ शकता. तर ह्या 2 पुस्तकापैकी एक पुस्तक कोणतंही घ्यायचं, दोनही पुस्तक सारखे आहे. चक्षु पब्लिकेशनचं सारखं आहे, अरिहंत पब्लिकेशनचं सुद्धा सारखं आहे. तर 2 पैकी एक पुस्तक घ्या आणि आतापासून अभ्यास करा. आणि त्याचबरोबर जे मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस सेट सुद्धा घ्या. आतापासून मित्रांनो नुसतं ऑनलाईन क्लास केले तर चालणार नाही, ऑनलाईन अभ्यास केला तर चालणार नाही. तर सेल्फ स्टडी सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे 8-8 घंटे 10-10 घंटे, कारण की जास्त टाईम राहिला नाही आहे, ठीक आहे. आणि जास्त करून मित्रांनो आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रॅक्टिस म्हणजे कसं, पेपर सेट आपण सोडवले पाहिजे. तर पेपर सेटचं सुद्धा तुम्ही एक पुस्तक घेऊन घ्या चक्षु पब्लिकेशनचं. जवळपास ते सुद्धा 200 ते 250 रुपयात तुम्हाला फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवरून तुम्ही ऑर्डर केलं तर भेटून जाणार आहे, ठीक आहे. आणि दररोजचा मित्रांनो तुम्ही एक प्रॅक्टिस सेट सोडवा, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की आपला रिझल्ट किती येत आहे. यामध्ये RPF रेल्वे पोलीस भरतीमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जाते, जीकेचे प्रश्न कुठून विचारले जाते, कोणकोणत्या टॉपिकमधून यामध्ये प्रश्न विचारले जाते, रिझनिंगचे कोणत्या टॉपिकमधून यामध्ये प्रश्न विचारले जाते, हे मित्रांनो आपल्याला कळणार आहे, ठीक आहे. तर ह्या एवढ्या पुस्तकातून तुम्ही तयारी करा. तर RPF रेल्वे पोलीस भरती मित्रांनो लवकरच निघणार आहे. तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा, आतापासून टाइमपास करू नका. आतापासून मित्रांनो ही वेळ अभ्यास करण्याची आहे, ठीक आहे. ही वेळ मित्रांनो करिअर करायची आहे, ही वेळ आपल्या स्वतःच्या करिअरला आकार द्यायची आहे. आतापासून मित्रांनो पोरीच्या मागा लागू नका. आतापासून मित्रांनो पोरीच्या मागा लागण्यापेक्षा मित्रांनो पुस्तकाच्या मागा लागा. पुस्तकाखाली मित्रांनो 10-10 घंटे 12-12 घंटे त्या पुस्तकासमोर झोका मित्रांनो. तेच पुस्तक तुम्हाला पुढे चालून मित्रांची मान मित्रांनो तेच पुस्तक उंची करणार आहे. हे खरी परिस्थिती आहे, ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो 6 घंटे 8 घंटे 10 घंटे अभ्यास करणं कधीही चांगलं आहे 12-14 घंटे काम केल्यापेक्षा, ठीक आहे. आतापासून जर तुम्ही 12 घंटे अभ्यास केले नाही, 8 घंटे अभ्यास केले नाही, तर पुढे मित्रांनो नक्कीच 10 ते 12 घंटे तुम्हाला काम करावं लागणार आहे कमी पैशामध्ये. तर हे मित्रांनो तुमच्याजवळ 5-6 महिने, या 5-6 महिन्यामध्ये तुम्ही सतत कष्ट करत राहिले, सतत परिश्रम करत राहिले, सतत अभ्यास करत राहिले, तर पुढचं आयुष्य मित्रांनो राजासारखं जगावं लागणार आहे. आणि याच 4-5-6 महिन्यामध्ये जर तुम्ही टाइमपास केला तर पुढचं आयुष्य मित्रांनो तुम्हाला काम करावं लागणार आहे, लक्षात ठेवा. तर आतापासून जिद्दी चिकाटीनं अभ्यास करा, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. RPF रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.